विधानसभा मतदारसंघात नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर अशी लढत झाली। मी अनेक वेळा सांगितलं होतं ही लढत माझ्या दृष्टीने एकतर्फी होईल, कारण नितेश राणे यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघात गेली 10 वर्ष जी कामं केली ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती। कार्यकर्त्यांना जपण्याचं काम केलं, कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलं, विरोधी पक्षातील कार्यकर्तेही आपल्या पक्षात आणले, अनेक ठिकाणी पक्षप्रवेश घेतले। हे पक्षप्रवेश गेली 10 वर्ष कंटिन्यू सुरू होते, त्यात कुठेही खंड पडला नाही। आणि नितेश राणे हे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते। हिंदूवर जिथे जिथे अन्याय होईल त्या त्या ठिकाणी नितेश राणे हजर राहतात आणि त्या ठिकाणी वाचा फोडतात, त्या ठिकाणी हिंदूंच्या पाठीशी राहतात, ठामपणे पाठीशी राहतात। पक्षश्रेष्ठी काय म्हणतील याचा ते कधीही विचार करत नाहीत। हिंदू म्हणून ते प्रसंगी रस्त्यावर उतरतात, हे सगळ्यांना भावलं आणि हिंदूंचे रक्षण करते, हिंदूंचा गब्बर म्हणून नितेश राणेंना पसंती मिळाली। आणि त्या पसंतीचं रूपांतर त्यांना जे जवळपास 58,007 मतांचं मताधिक्य मिळालं, हे सगळं हिंदुत्वाचा ते जे काही हिंदुत्वासाठी त्यांनी केलं, जे काही हिंदुत्वासाठी ते झगडले, ज्यांना अनेक विरोधी धर्माच्या लोकांना त्यांनी अंगावर घेतलं, त्याचा परिपाक म्हणून सर्वांनी नितेश राणेंवर मतांचा पाऊस पडला असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल। कारण या मतदारसंघात गतवर्षीच्या मताधिक्यापेक्षा दुप्पट नाही तर तिप्पट मतं नितेश राणे यांना मिळाली। जवळपास 58,000चं मताधिक्य घेणं तेवढं साधी गोष्ट नाही। ऐनवेळी त्यांना उमेदवार मुळात सापडत नव्हता। नितेश राणे विरुद्ध कोण उमेदवार द्यावा हा महाविकास आघाडीकडे मोठा प्रश्न होता। सतीश चव्हाण मागच्या वेळी राहिले होते, त्यांनी बहुतेक नाव म्हणून सांगितले, पण यावेळी या ठिकाणी उमेदवार कोण द्यावा त्यात एकच माणूस होता, संदेश पारकर इच्छुक। मग संदेश पारकर यांच्या गळ्यात ही उमेदवारीची माळ घालण्यात आली आणि संदेश पारकर यांनी ती लढत देण्याचा प्रयत्न केला। मात्र संदेश पारकर या लढतीत यशस्वी झाले नाही। त्यांना फक्त जी मतं मिळाली संदेश पारकरला ती 50,362 मतं मिळाली आणि नितेश राणे यांनी 1 लाखाचा टप्पा पार केला। आणि तो टप्पा पार करत असताना जे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून होते त्या सर्व मतदारांनी त्यांच्या मतदारांरूपी पाऊस पडला असं या ठिकाणी म्हणावं लागेल।